राधे राधे यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात तुम्ही? चला तर आज एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी अप्रतिम अशी स्वादिष्ट आणि झटपट होणारी आणि खूप क्रिस्पी, सर्वांना लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडणारी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती टेम्पटिंग दिसत आहे. तर आजची रेसिपी आहे मसाला डोसा, जी की आहे सर्वांची फेवरेट, अगदी साऊथ इंडियन स्टाईल आपण मसाला डोसा ही रेसिपी आज बघणार आहोत. माझ्या तर मुलांना अतिशय आवडते. आमच्या घरात एका आठवड्यात 3 ते 4 वेळा बनतेच, ती आवडते आमच्या घरामध्ये. आणि अगदी सेम टू सेम साऊथ इंडियन स्टाईल कशी बनवायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. अतिशय टेस्टी, टेम्पटिंग अशी आणि खूप स्वादिष्ट आणि एकदम झटपट अशी रेसिपी तयार होते ही. अशी आपण आज रेसिपी बघणार आहोत. चला तर टाईम वेस्ट न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आजची रेसिपी आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत बरं का. अगदी साध्या तांदळापासून आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत. आपल्याला काही एक्सपेन्सिव्ह वगैरे दुकानातला असा हा तांदूळ इथे वापरायचा नाही आहे. तर इथे वापरला मी 3 बाऊल एवढा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 बाऊल एवढी आपण उडद डाळ इथे यूज करणार आहे. ॲक्च्युली मला रेशनचा तांदळाचे जे डोसे असतात ना ते अतिशय आवडतात. खूप स्वादिष्ट आणि एकदम हेल्दी असे बनले जातात. त्यामुळे मला रेशनचे तांदूळ फार आवडतात. मी शक्यतो रेशनचेच तांदूळ यूज करत असते नेहमी अशा प्रकारचे डोसे बनवण्यासाठी. आणि हे बघा, आपण आता वॉश करून घेऊया व्यवस्थित. 3 ते 4 पाण्याने आपण हे वॉश करून घेऊया. हे बघा, वॉश करून आपण व्यवस्थित घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये पिण्याचे पाणी ॲड करून ह्याला ओव्हरनाईट आपण सोक करण्यासाठी ठेवणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक 4 ते 5 घंटे तरी सोक करायला हवे. मी माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे मी ओव्हरनाईट हे सोक करण्यासाठी ठेवणार आहे. आणि गाईज, हे आपण महागड्या तांदळापासून सुद्धा बनवू शकतो, बट रेशनच्या तांदळापासून एकदा बनवून बघा तुम्ही. जर तुम्ही आजपर्यंत रेशनच्या तांदळाचे बनवले नसतील ना तर एकदा रेशनच्या तांदळापासून बनवून बघा. तुम्हाला अप्रतिम वाटतील. तुम्ही टेस्ट कधीही विसरणार नाही या डोशांची. तर ह्या ठिकाणी आपण ओव्हरनाईट सोक केलेले आहे हे तांदूळ. आता नेक्स्ट डे मॉर्निंगला मी हे ग्रेट करून घेणार आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मी पाणी त्याचंच जे राईसमध्ये पाणी होतं तेच पाणी इथे ह्या ठिकाणी तांदळाची पेस्ट करण्यासाठी मी ते यूज केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारचा आपल्याला बॅटर हवा आहे. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आपलं बॅटर हवं आहे. तर आपलं हे बॅटर आता रेडी आहे. तर मी ह्यामध्ये सॉल्ट मिक्स करून आपण हे ठेवणार आहोत. तर कवर करून हे आपल्याला एक साधारण 8 ते 9 घंटे असंच कवर करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 5 ते 6 घंटे पण ठेवू शकता, बट जास्त घंटे ठेवले तर जास्त चांगले व्यवस्थित असे आपले डोसे तयार होतात. आणि माझ्याकडे वेळ जास्त होता त्यामुळे मी जास्त वेळ ठेवला. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आपलं बॅटर पूर्णपणे रेडी आहे. हे बघा, डोसे बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी त्याला पडलेली आहे आपल्या ह्या डोशांच्या पिठाला. चला तर आपण आता बनवूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण बटाट्याची चटणी ह्या ठिकाणी बनवणार आहोत. अगदी सिंपल, साधी, सोपी आपण बटाट्याची चटणी इथे बनवणार आहोत. त्यासाठी आपण गॅस ऑन करूया, त्यावरती कढई ठेवूया. आता आपण ऑइल त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता ते गरम झाल्यानंतर आता आपण इथे ह्या ठिकाणी मोहरी ॲड करणार आहोत. त्यानंतर जिरे ॲड करणार आहोत. आपल्याला मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, घाई करायची नाही आहे. त्यानंतर जिरे, त्यानंतर आपल्याला कढीपत्ता इथे यूज करायचा आहे. माझ्याकडे फ्रेश नव्हता बट हा फ्रीजमध्ये होता, तो मी यूज केला. त्यानंतर इथे आपण हिंग ॲड करणार आहोत आणि त्यानंतर हळदी पावडर आणि त्यानंतर आपले बॉईल केलेले बटाटो इथे ॲड करणार आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण सॉल्ट इथे ॲड करणार आहोत. आणि त्यानंतर जरा वेळ आपण हलवून घेणार आहे व्यवस्थित. आणि आपली चटणी आता ह्या प्रकारे डन झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट आपण इथे
कस्तुरी मेथी यूज करणार आहोत. अतिशय अप्रतिम अशी टेस्ट लागते. तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणाला ही केक का दाखवते, बिकॉज मला केकची पण ऑर्डर आलेली होती, त्यामुळे 2 केकची ऑर्डर होती. मी ही रेसिपी पण बनवत होते आणि केक पण बनवत होते. एकाच वेळी 2 कामं करत होते मी त्यावेळी. आणि हे बघा, आता आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण ती साईडला ठेवलेली आहे आणि आता आपण आपला गॅस ऑन करूया आणि पॅन ठेवूया आणि आता आपण गरम होऊ देऊया आपल्या पॅनला चांगलं व्यवस्थित. तुम्हाला बॅटर मी जवळून दाखवते, हे बघू शकता. आणि त्यानंतर आता आपण थोडंसं बॅटर दुसऱ्या पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी मिक्स करणार आहोत. आणि त्यानंतर गरज असेल तर तुम्हाला सॉल्ट यूज केले तरी चालेल, बिकॉज लक्षात ठेवा आपण सॉल्ट अगोदरसुद्धा यूज केलेले आहे. मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं आणखी ॲड करून घेतलेलं आहे इथे. आणि हे बघा, आता आपला पॅन रेडी आहे. थोडंसं पाणी मारून क्लीन करून घ्यायचं कापडाने, म्हणजे लवकर व्यवस्थित असा आपला डोसा तयार होणार आहे. तर हे बघा, आता आपण बॅटर त्या पॅनवरती स्प्रेड करूया अगदी व्यवस्थित. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा डोसा आपला तयार झालेला आहे. पिठाची जर कन्सिस्टन्सी जर ओके असेल ना गाईज, तर अतिशय अप्रतिम असे डोसे आपले तयार होतात. एकदम पातळ असे क्रिस्पी आणि एकदम थीन असा डोसा आपला इथे ह्या ठिकाणी अशा पद्धतीने रेडी होणार आहे. जर आपली बॅटर जे असतं ते जर परफेक्ट असेल तर त्यानंतर मी आता तिथे ऑइल सोडून घेणार आहे ऑल साईडने. तर बघू शकता तुम्ही आपला डोसा किती परफेक्ट झाला, किती अप्रतिम असा दिसत आहे. वाव असा डोसा आपला रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर आता आपण तयार केलेली जी बटाट्याची चटणी होती ना, ती आपण ह्यावरती अशी व्यवस्थित अशी सेंटरला स्प्रेड करणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशी जर चटणी बनवली ना गाईज, तुम्ही नेहमी अशीच चटणी बनवून डोश्यासोबत एन्जॉय करणार, ही माझी गॅरंटी आहे. आणि आता बघा, आता आपण आपला डोसा काढून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे बटर यूज करू शकता किंवा घीमध्ये सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता. हे बघा, आता आपण साईडला ठेवलेला आहे आपला डोसा. चला तर आता आपण आणखी एक डोसा अशाच पद्धतीने सेम मेथडने बनवून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं स्प्रेड होत आहे आपलं बॅटर, म्हणजेच एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे. आणि आता आपण ऑइल सोडूया आणि व्यवस्थित याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या एजेससुद्धा असं रेडी झालेला आहे. हे बघा, जास्त घाई करायचे नाही आपल्याला. रेडीच झाल्यानंतरच आपल्याला आपला डोसा काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपली चटणी, ऑब्वियसली आपली बटाट्याची चटणी जी आहे ती अशी सेंटरला आपण ठेवणार आहोत. आणि हाही डोसा आपला रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि अप्रतिम असा डोसा दिसत आहे. अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी डोसा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर असा आपला डोसा रेडी झालेला आहे. आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. फार वेळ लागत पण नाही ह्या रेसिपीसाठी. आणि खूप हेल्दीसुद्धा आहे. रेशनचा तांदळाचा तुम्ही नक्की एकदा करून बघा. मी तुम्हाला रेकमेंड करते. खूप टेस्टी तुम्हाला हा डोसा असा तयार होणार आहे. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा परफेक्ट असा कलर पण आलेला आहे. आणि दिसायलासुद्धा अतिशय जितका सुंदर तो दिसतोय ना, तितका अप्रतिम टेस्ट आहे त्याची. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी डोसा आपला रेडी झालेला आहे ह्या ठिकाणी. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला, सो दॅट ते सुद्धा बनवून एन्जॉय करतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. रेशनचा तांदळाचा डोसा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. राधे राधे.